Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एक 4-5 वर्षापूर्वी पुण्यातल्या कोंढव्यामध्ये ठोंबरे नावाच्या एका व्यक्तीवरती गोळीबार झाला होता. सूरज ठोंबरेवरती फायरिंग झालं. त्यानंतर पोलिसांनी FIR लिहायला घेतली आणि त्यामध्ये पहिल्यांदा नाव आलं ते म्हणजे कृष्णा आंदेकर याचं. बंडू आंदेकरला वाटलं असावं कदाचित पोरगा मोठा झाला तो आता हाताशी आला, पण तिथपर्यंत गोष्ट राहिली नाही. कारण त्या निमित्ताने पोलिसांनी आंदेकर कुटुंबियांचा जो काय सगळा विस्तार वाढतोय याच्यामध्ये लॉ आणि ऑर्डरला येणाऱ्या काळात किती प्रॉब्लेम्स तयार होतील याच्या अनुषंगाने विचारायला सुरुवात केली. हा ठोंबरे कोण होता तर एकेकाळी हाच आंदेकरांचा नंबरकारी होता, जो सोम्या गायकवाड या सगळ्या प्रकरणामध्ये आतमध्ये आहे. त्यानंतर अनिकेत दूधभाते जो आहे ज्याच्यावरती हल्ला करण्यासाठी मधल्या काळात माणसं पाठवली होती आणि त्यावेळी निखिल आखाडे तिथं सापडला आणि त्याच्यावरती वार झाले. नंतरच्या काळात त्याचा मृत्यू झाला आणि तिथून हे सगळं प्रकरण आता कुठपर्यंत आयुष कोमकरपर्यंत पोहोचलं. पण ठोंबरे, दूधभाते, त्यानंतर सोम्या गायकवाड ही सगळी मंडळी एकेकाळी बंडू आंदेकरसाठी काम करायची आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यानंतर ही सगळी मंडळी कोमकरांसोबत पुढे गेली. आता कोमकरांसोबत पुढे गेल्यानंतर मात्र कृष्णा आंदेकर इकडे चांगलाच ॲक्टिव्ह झालेला होता. जसं मी म्हटलं की पोरगा हाताशी आला असं बंडू आंदेकरला वाटत असावं, पण मुद्दा असा होता कृष्णा आंदेकरवरती याच्या आधीसुद्धा वेगवेगळ्या केसेस होत्या. मधल्या काळात तो असेल, त्यानंतर शिवम आंदेकर या दोघांनासुद्धा पोलिसांनी हप्ते गोळा करतात एक्स्टॉर्शन सुरू या प्रकरणात उचललं होतं. चौकशी पण त्यांची करून घेतलेली होती. आणि ज्यावेळी आयुष कोमकरच्या प्रकरणामध्ये जेव्हा 13 आरोपींमधले 12च्या 12 आरोपी पोलिसांना सापडले होते, कोणी गुजरातमध्ये सापडलं तर तिकडे बुलढाण्यामध्ये बंडू आंदेकर एका ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये सापडला. हे सगळं झाल्यानंतर कृष्णा आंदेकर फरार होता. क्राईम ब्रांचच्या टीम्स त्याला शोधत होत्या. पण आजची स्टोरी तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला एक वाक्य नक्की आठवेल, ते म्हणजे कृष्णा हजर नाही झाला आहे तर तुम्हें बुलाया नहीं गया या फिर तुम आए नहीं हो, तुम्हें लाया गया है. हे का घडलं? कारण एका वकिलाला मेसेज देण्यात आलेला होता. तो मेसेज काय होता आणि त्याचीच परिणिती जे बंडू आंदेकरला कोर्टात रूममध्ये हजर केल्यानंतर तो जे म्हणाला त्यामध्ये नक्की झाली का? आणि हे संपूर्ण सूत्र कुठे येत आहे तर थेट एन्काउंटरच्या दिशेने. स्टोरी काय आजची ही समजून घ्यायची आहे. त्याच्या आधी कोर्टात काय झालं आहे हे पण समजून घ्यायचं आहे. कारण आत्ता माझ्या हातात त्या सगळ्या प्रकरणाचा रिमांड रिपोर्ट आहे. जो रिमांड रिपोर्ट आपल्याला एक एक घटनाक्रम क्लिअर करेल. कृष्णा आंदेकरचा रोल काय एक्झॅक्टली तो एस्टॅब्लिश करेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जे मी वाक्य मगाशी आता म्हटलं होतं की तुम आए नहीं हो, तुम्हें लाया गया है, ते का समजून घेऊ. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात या रिमांड रिपोर्टने करू. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी हे सगळे 12 आरोपी सापडले, वेगवेगळ्या तारखांना ते सगळे सापडले, तर वेगवेगळ्या तारखांना सुनावण्या झाल्या. त्यानंतर मकोकाच्या स्पेशल कोर्टमुळे या सगळ्यांना हजर करण्यात आलं. पण कृष्णा आंदेकर इंटरेस्टिंगली क्राईम ब्रांचच्या हाती नव्हता आला. कृष्णा आंदेकर हजर झाला कुठे तर समर्थ पोलिसांकडे. त्याचंही काय गणित आहे ते पण आपण एंडिंगला बघू. हे आत्ता माझ्याकडे आहे हा संपूर्ण प्रकरणाचा रिमांड रिपोर्ट. याच्यामध्ये 13वा आरोपी ज्याला कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर असं याला म्हणजे बंडू अण्णाचा हा 36 वर्षांचा मुलगा. पहिला जो होता तो वनराज आंदेकर होता, तो गेला जो नगरसेवक होता तो. एनिवे, तर त्याला या सगळ्यामध्ये पकडण्यात आलं आहे आणि त्याची परत रिमांड मागण्यात आली. त्या रिमांडचे बेसिस आधी बघू, त्यानंतर आपण तपास कुठपर्यंत आला ते बघू आणि त्यानंतर कृष्णा आंदेकरचा रोल पटकन एस्टॅब्लिश या सगळ्यामध्ये होऊन जातो. कारण 13 जणांनी मिळून हे सहकट कारस्थान केलं आहे. त्यामध्ये कोणाकोणाचा काय रोल आहे हे पोलिसांना जेव्हा चार्जशीटमध्ये फाईल करताना डिफाईन करावं लागेल. त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा दुवा हा फक्त बंडू आंदेकर नाही, हा त्याच्या मुला थ्रू पण जातो आहे. कारण कृष्णानेच हा संपूर्ण प्लॅन करून एक्झिक्यूट केला आहे. आणि त्यानंतर कृष्णाची टीप मिळण्यासाठी सुरुवातीला ज्या दोघांनी शूट केलं होतं त्या वेपनचा जो धागा म्हणजे त्या तपासातला जो धागा आहे तो धागा पुढे गेला आणि मग कृष्णा एस्टॅब्लिश झाला. या सगळ्यामध्ये पोलिसांनी काय म्हटलं की आजपर्यंत आम्ही या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली तपास काय केला आहे तर आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल जी होती ती ह्या सूरज मिरगूची होती. हे पंचनामा आम्ही केला आहे ते क्लिअर झालं. दुसरं काय होतं तर गुजरातमध्ये बाकीच्या आरोपींना आम्ही अटक केली आणि बंडू आंदेकर आम्हाला पलीकडे बुलढाण्याच्या साईडला सापडला. तिसरं त्याच्यामध्ये असं होतं की या गुन्ह्यातील अटक आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल फोन, घराच्या झाडाझडती दरम्यान मिळून आलेले मोबाईल व इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हे मुद्देमालातून ताब्यात घेतलेले आम्ही आहेत. आणि सायबरचे जे लोक आहेत आमच्याकडे स्पेशलिस्ट त्याच्या थ्रू याचं आम्ही तांत्रिक विश्लेषण करतोय. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आरोपी अमन पठाण याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली
जी टू व्हीलर होती ती, 2 पिस्तल आणि या सगळ्या गोष्टी आता आम्ही पंचनाम्यात उघड केलेल्या आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त जप्त करण्यात आलेले मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, याच्यामध्ये आता बाकीच्या गोष्टींचा आम्ही डेटासुद्धा रिकवर करायचा प्रयत्न करतोय। आता येऊ कृष्णाच्या रिमांडकडे। ती फार इंटरेस्टिंग आहे, कारण आपल्या स्टोरीचे आपण जसं जसं पुढे जाऊ तसं कृष्णाची रिमांड नक्की कशी, याच्यातून ती स्टोरी एस्टॅब्लिश होणार आहे, समजून घेऊ। 14 दिवसांची कस्टडी मागितली त्या आरोपीची, ती कशा जीवावरती मागितली? आरोपी क्रमांक 13 कृष्णा अंधेकर, त्यांनी सांगितलं की अटक आरोपी अमन पठाण व सूरज मिरगू यांनी पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये, म्हणजे त्यांनीचं जेव्हा इंट्रोगेशन केलं क्राईम ब्रांचने, त्यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तल ही आरोपी कृष्णा अंधेकर यांनी दिल्याचं सांगितलंय आणि त्याच अनुषंगाने आम्हाला हा तपास पूर्ण करायचा आहे। याचा अर्थ जे वेपन वापरलं होतं ते वेपन तुम्ही कुठून आणलं या प्रश्नाचं उत्तर आणि ते जे अंगुली निर्देश करते ते कृष्णा अंधेकरकडे कळतंय। मुद्दा क्रमांक 2, अटक आरोपी याच्या गुन्ह्याच्या पुराव्याविषयी आम्हाला त्याची पण झाडाझडती घ्यायची। मुद्दा क्रमांक 3, प्राथमिक तपासामध्ये आरोपी वापरत असलेल्या मोबाईलची चौकशी आम्ही केली तर तो मोबाईल तोडून फेकल्याचं सांगतोय, म्हणजे त्याच्याकडे मोबाईल नाहीये। त्याचे कॉल रेकॉर्ड्स आता काढायला लागतील, तो या आरोपींच्या कोणत्या तारखेपर्यंत संपर्कात होता, याच्या आधी त्यांचं काय बोलणं झालं, या गोष्टी आता पोलिसांना नव्याने एस्टॅब्लिश करावं लागणार आहेत। त्यामुळे त्याने वापरलेला मोबाईल आहे तो असं म्हणतो की तुम्ही तोडून फेकून दिला, त्याबद्दल पोलिसांना तपास करायचा आहे। दुसरं, अटक आरोपी म्हणजे कृष्णा अंधेकर हा गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून फरार होता। सदर कालावधीमध्ये तो कुठे राहत होता, कोणाच्या संपर्कामध्ये होता, त्याला संपर्क करणाऱ्या व्यक्तींचा या गुन्ह्यामध्ये काय सहभाग आहे, ते रोल सुद्धा आम्हाला या सगळ्यात एस्टॅब्लिश करायचे असं पोलीस म्हणतात। आणि त्यानंतर असं पुढे म्हणतात की या आरोपीत गुन्हा दाखल झाल्यापासून फरार कालावधीत राहत असलेल्या ठिकाणाचा झाडझडती घ्यायची आहे आणि तिथला आम्हाला पंचनामा करायचा आहे। गुन्ह्यात वापरलेली पिस्तल अटक आरोपी यास कुणी पुरवली, यात आरोपीकडे आम्हाला सखोल चौकशी करायची। ज्या दोघांनी शूट केलं ते दोघं आम्हाला सांगतायत की आम्हाला कृष्णाने ही पिस्तल दिली आणि त्यानंतर कृष्णाकडे मग ही पिस्तल नक्की कशी काय आली याचा आता पोलिसांना तपास करायचा आहे। त्यानंतर कृष्णाला इतके दिवस फरार होण्याचा नेमका त्याचा काय उद्देश होता, त्याला कोणी कोणी मदत केली, या सगळ्याचे आम्हाला तपास करायचे। त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे सुद्धा त्याने नष्ट केल्याचं आम्हाला दिसतंय, जसं की मोबाईल त्याने फेकून दिला होता तोडून, तो म्हणतो मी तोडला आणि फेकला, तो कुठे फेकला, काय झालं हे सुद्धा तपासामध्ये आम्हाला चेक करायचं आहे। आता येऊ या स्टोरीच्या मूळ मुद्द्याकडे। आरोपी कोण कोण आहेत आधी ते तुम्हाला सांगतो, मग त्यानंतर तुम्हाला आणखी चित्र क्लिअर होईल। बंडू अंधेकर याच्यामध्ये आरोपी क्रमांक 1 कोण आहे, तो बंडू अंधेकर आहे। दुसरा आहे याच्यामध्ये जी जुनी गुन्ह्याची हकीकत आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे कृष्णा अंधेकर आहे, शिवम अंधेकर, तुषार वाडेकर। वाडेकर कोण आहेत? बंडू अंधेकरला ज्या 3 मुली आहेत त्यातल्या 2 कोमकरांना दिलेल्या आहेत, पण आणखी एक मुलगी आहे ती वाडेकरांना दिली, त्या वाडेकरांचा हा मुलगा। त्याच्यामध्ये तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर हे 2 जण आहेत। त्याच्यामध्ये अभिषेक अंधेकर आहे, वृंदावनी वाडेकर जी बंडू अण्णाची मुलगी आहे तिची 2 मुलं आहेत, आणि शिवराज अंधेकर, लक्ष्मी अंधेकर या सगळ्यांनी संगनमताने असा कट रचला। शिवराज आणि लक्ष्मी अंधेकर ह्या उदयकांत अंधेकर म्हणजे बंडू अंधेकरचा जो भाऊ होता त्याची पत्नी आणि तिचा तो मुलगा शिवम अंधेकर आहे तो। असे हे सगळे 13 आरोपी यांनी संगनमताने केलंय। आणि गुन्ह्यात आतापर्यंत आरोपींमधून निष्पन्न काय आलं तर त्यात त्यांनी असं म्हटलं की दखल गुन्ह्यातील साक्षीदार व आरोपी यश पाटील याच्याकडे केलेल्या तपासामधून संबून हा गुन्हा करतेवेळी अमित पाटोळे आणि सूरज मिरगू हे घटनास्थळी असल्याचं तपासामध्ये पोलिसांना निष्पन्न झालंय। आता येऊ या सगळ्या प्रकरणाच्या मूळ मुद्द्याकडे। सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की तुम आय नहीं हो बॉस, तुम्ही लाया गया है। त्याचं कारणच काय माहिती आहे का? ज्यावेळी पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होते त्यावेळी त्यांना वन बाय वन लोकांच्या टिप मिळाल्या। म्हणजे अंधेकर पण तिकडं पद्मनाभ टेम्पल केरळला होता, सांगत होता, तिथून तो मुंबईत लँड झाला, नाशिकवरून व्हाया नाशिक तो नगरमार्गे पुढे निघालेला होता, तर नाशिकमध्ये पण ट्रॅप लागलेला होता, तिथे तो सापडला नाही नेमका, कारण तो एक तर वाहनं बदल होता आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बंडू अंधेकर नंतर एका ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये सापडला, त्याच्याकडून बाकीच्या लिंक्स एस्टॅब्लिश केल्या। पण ज्यावेळी कोर्टामध्ये ह्या सगळ्यांना हजर केलेलं होतं ते बंडू अंधेकर एक गोष्ट बोलला, ते म्हणाला की माझ्या मुलाचा हे सगळेजण एन्काउंटर करणार आहेत आणि त्याचाच हा यांचा सगळ्यांचा कट आहे आणि मला सांगतात की तुझा पोरगा कुठे हे सांग, नाही तर आम्ही त्याचा एन्काउंटर करू। जजने हे ऐकल्यानंतर बंडू अंधेकरचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याला पोलीस कस्टडीमध्ये काही गोष्टींची कमी आहे की नाही वगैरे वगैरे याच्या संदर्भात वकिलांसोबत चर्चा झाली। पण आता इथेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर आली, ते म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की एका वकिलाने दिलेला मेसेज। बघा, पोलीस इंट्रोगेशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, गुन्ह्याचा तपास लागण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या कृत्या लढवत असतात, आणि अशीच एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन
वकिलाला देण्यात आली, कारण कृष्णा अंधेकर यातला इतका की अक्यूज या सगळ्या प्रकरणामधला की याच्या आधी फायरिंगच्या केसेसमध्ये तो आहे, याच्या आधी तो खंडणीच्या केसेसमध्ये आहे. बरं, तो गुन्हेगार म्हणून तो एस्टॅब्लिशच गुन्हेगार आहे, असं पण नाही की तो स्वतः नगरसेवक किंवा कॉर्पोरेटर वनराजसारखा वगैरे होता. आता तो सराईत गुन्हेगार म्हणून त्याची पोलिसांकडे सुद्धा तो रेकॉर्डला आहे. आणि असं असताना ज्यावेळी कृष्णा अंधेकर सापडत नव्हता त्यावेळी वकिलांना ही माहिती पुरवण्यात आली की जर तो आणखी पळणार असेल आणि आणखी अशा गोष्टी करणार असेल तर पोलीस तयारीतच आहेत. आणि हीच माहिती त्यानंतर बाहेर पर्क्युलेट झाली आणि ती ज्या ठिकाणी कृष्णा अंधेकर होता, म्हणजे बंडू अंधेकर शेवटपर्यंत सांगत नव्हता कृष्णा कुठे ते, पण त्याला ते लोकेशन आणि साधारण त्याच्याकडे या टिप्स होत्या की त्याच्याकडे ते इनपुट्स होते की हा साधारण कुठे गेलेला असेल ते. आणि दुसरं महत्त्वाचं, एकटा माणूस लांब, म्हणजे ज्यावेळी जो माणूस मकोका ऑर्गनाइज क्राईममध्ये असतो, जो माणूस एका संघटित गुन्हेगारीचा भाग असतो, तो कायम क्लॅनने राहतो, तो स्वतःचा कायम किल्ला बांधतो. जे बंडू अंधेकरने तिथे गणेशपेठेमध्ये केलं की त्यातलाच एक भाग म्हणून काय, तिथे त्याची आर्थिक कंबर मोडण्यासाठी एक तर प्रॉपर्टी सीज करायच्यात आणि दुसरं म्हणजे गणेशपेठेत पुण्यातल्या सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे, ज्या फिश मार्केटमधून यांना पैसे निघतात, तिथे यांचे हप्ते चालू असतात, तिथे वसुली करतात. तर ही सगळी ताकद तोडण्यासाठी पोलिसांनी तिथे घाव घातला, इल्लिगल गोष्टी बाजूला करून टाकल्या आणि त्या ठिकाणी इल्लिगल धंदे चालणार आहेत असं सगळं आत्ता हे सगळं पोलिसांनी अर्थात केलं. पण या सगळ्या बाबतीत त्या टीप बंडू अंधेकरकडे होत्या आणि एकटाच गुन्हेगार होता. तो आणखी बाहेर राहिला असता तर त्याची सिक्युरिटी आणखी कॉम्प्रोमाइज झाली असती. कशी तर हे ठोंबरे, याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, या गँगमधली मंडळी, त्यानंतर कोमकर गँगमधली जी बाहेर असलेली मंडळी, त्यांच्याकडे कायची याच्या टीप लागल्या असत्या. आणि या सगळ्यावरून एन्काउंटरचा मेसेज योग्य ठिकाणी देण्यात आला. आणि ज्या दिवशी बंडू अंधेकर कोर्टातच हे म्हटला त्याच्या एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी तो समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आता शेवटचा पॉईंट, तपास कोण करतं आहे? तपास पुण्याची क्राईम ब्रांच करते. FIR मूळ कुठं दाखल आहे? ती समर्थ पोलिसांकडे दाखल आहे. पण क्राईम ब्रांचकडे सगळं प्रकरण याच्यासाठी आहे, त्याचं कारण असं आहे की सराईत गुन्हेगार आहेत, ऑर्गनाइज क्राईम आहेत, त्या पुण्याची क्राईम ब्रांच याच्यामध्ये एंटर झाली आणि ती ॲग्रेसिव्हली सगळ्या प्रकरणाचा तपास करते, कारण लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहिलं पाहिजे शहरामध्ये. ज्यावेळी क्राईम ब्रांचची माणसं त्या तयारीत आहेत असा मेसेज पर्क्युलेट झाला, त्यावेळी तो क्राईम ब्रांचकडे हजर नाही झाला, कारण ती भीती त्याच्या मनात होती की उद्या माझ्याबद्दल काही होऊ शकतं. त्यामुळे तो समर्थ पोलीस स्टेशनला हजर झाला आणि तिथून ते पोलीस त्याला घेऊन आले. त्यानंतर क्राईम ब्रांचचं रात्रभर त्याचं इंट्रोगेशन झालं. काल पहिले कोर्टात हजर केला, त्याची कस्टडी कंटिन्यू झाली. आणि येणाऱ्या काळामध्ये बंडू अंधेकर जरी तिथे कोर्टात काही सांगत असला तरीसुद्धा ही गोष्ट एकदम खरी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात इतका ऑर्गनाइज क्राईम जर एखाद्या वाढत्या शहरामध्ये होत असेल आणि ज्याला काहीच लगाम बसत नसतील तर कधी पोलीस पट्टा काढतात, कधी पोलीस काठी काढतात, कधी पोलीस बंदूकही काढतात. येणाऱ्या काळात काय होतं काय नाही हे आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे. आत्ता तरी सगळी मंडळी आतमध्ये आहेत, 13च्या 13 जण सापडलेत, इंट्रोगेशन होतं आहे, एकमेकांना समोर बसवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो तोडलेला फोन नक्की कुठे आहे याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी आत्ता थांबतो. मुंबई तक.